जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान जिल्हास्तरीय प्रशासकीय आढावा बैठक पार पडली। या बैठकीत भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी जिल्ह्याच्या सर्व महत्त्वाच्या विकास कामांचा आणि शासनाच्या विविध योजना राबविण्याच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेतला। बैठकीत शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, शेती, रस्ते, औद्योगिक विकास, महिला आणि बालकल्याण, रोजगार निर्मिती यासारख्या क्षेत्रांचा विशेष उल्लेख झाला। ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये सुविधा वाढविणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण आणि डिजिटल साधनांचा वापर, तसेच शेतकऱ्यांच्या आणि हंगामी समस्यांवर उपाययोजना या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली। अधिकाऱ्यांना शासनाच्या कल्याणकारी योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवितील याची काटेकोर काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्र्यांच्या वतीने देण्यात आले। रस्ते आणि पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांना गती देणे, स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढविणे तसेच औद्योगिक गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठोस निर्णय या बैठकीत घेण्यात आले। बैठकीदरम्यान जनतेच्या दैनंदिन अडचणी आणि तातडीच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात आला। प्रशासनाने पारदर्शकता, जबाबदारी आणि नागरिकाभिमुखता यांना प्राधान्य देऊन काम करावे असा स्पष्ट संदेश पालकमंत्र्यांनी दिला। या बैठकीस खासदार प्रशांत पडोळे, जिल्हाधिकारी सावन कुमार, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, आमदार राजू कारेमोरे तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते।